लोकशाहीर अमर शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त अस्मिता विजन परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आले। पाहूया अस्मिता विजनचा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तचा हा खास वृत्तांत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कलावंतांनी आपलं सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी जनतेच्या हाती ठेवला, त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। आज शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळच नव्हे, तर त्याआधी स्वातंत्र्य चळवळ आणि नंतर गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं। शाहीर अमर शेख म्हटल्याबरोबर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांनी लिहिलेला समाजवादी शिवछत्रपती किंवा अमर अभिलाषा हा पोवाडा। समाजवाद साम्यवादाच्या व्याख्या तयार होण्याआधी शिवाजी महाराजांनी आपलं राज्य समतेच्या आधारावर बनवलं। त्यांनी एक आदर्श समाजवादाची पायाभरणी केली, अशी मांडणी अमर शेख यांनी आपल्या पोवाड्यातून केली आहे। महाराष्ट्राचा प्रखर अभिमान असलेला हा कवी राष्ट्रभक्त होता। महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला साकारायचा असेल तर आपल्याला एकता आणि समतेवर आधारित समाज उभा करावा लागेल। त्याची जाणीव त्यांच्या काव्यातून ठायी ठायी जाणवते। बार्शीचा असा कॉम्रेड ज्यानं शेतसाऱ्याविरुद्ध 15,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, साम्राज्यवादी जमीन भांडवलदार यांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला सोबत घेत लढण्याची हाक दिली। संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम आपल्या छातीवर पेलला। आवाजाची अशी तडप जशी एखाद्या सिंहाची डरकाळी, ज्या आवाजाचं दिल्ली पोलिसांनी कौतुक केलं आणि जेलमध्ये गाणं ऐकून घेतलं। गिरणी सभा ऐकणारा कामगार कार्यकर्ता ते कम्युनिस्ट पक्षाचा नेता, असा महान प्रवास करणारा जिगरबाज कॉम्रेड अण्णाभाऊ गवाणकर यांच्या सोबतच्या दोस्तीला महाराष्ट्राचा तुरा बनवणारा कॉम्रेड अमर शेख, महाराष्ट्राची शान कॉम्रेड ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख यांचा आज स्मृतिदिन। अस्मिता विजन परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन।